कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील इंग्रजी विषयाचा जर तुम्ही अभ्यास केला तर त्यामध्ये असे आढळेल की सगळ्यात जास्त महत्त्व हे व्होकॅब्युलरीला दिलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया तलाठी पदभरती परीक्षा अहमदनगर 2016 या वर्षी आलेली प्रश्नपत्रिका. आपण पाहूया की या परीक्षेमध्ये इंग्रजी विषयाचे व्होकॅब्युलरीवरती आधारित कोणते प्रश्न आले होते, त्यांचे पर्याय काय होते. आपण या व्हिडिओमध्ये व्होकॅब्युलरीचे सर्व प्रश्न सोडवणार आहोत आणि सगळ्या पर्यायांचं स्पष्टीकरण सुद्धा पाहणार आहोत. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मित्रांनो, तलाठी पदभरती परीक्षा अहमदनगर 2016च्या प्रश्नपत्रिकेमध्ये जो डी कोडची प्रश्नपत्रिका होती त्यामध्ये प्रश्न क्रमांक 6 होता, चूज द करेक्ट स्पेलिंग. तुम्हाला प्रश्न समोर दिसत आहे, व्यवस्थित वाचून घ्या. चूज द करेक्ट स्पेलिंग. दिलेल्या पर्यायांपैकी कोणता शब्द करेक्ट स्पेलिंगसह लिहिलेला आहे. तर यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर पर्याय क्रमांक 3 आहे BUREAUCRACY, ब्युरोक्रेसी. ब्युरोक्रेसीचा अर्थ होतो नोकरशाही आणि ब्युरोक्रेसीचं 3 नंबरच्या पर्यायाचं जे स्पेलिंग आहे ते करेक्ट आहे. बाकी तीनही जे स्पेलिंग आहेत ते चुकीचे आहेत. हे स्पेलिंग तुम्हाला पाठच करावं लागणार आहे. प्रश्न क्रमांक 7 होता, चूज द वर्ड और फ्रेज नियरेस्ट इन मीनिंग टू द कीवर्ड. म्हणजे खाली जो कीवर्ड दिलेला आहे, म्हणजे जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाशी मिळता जुळता अर्थ असणारा पर्यायांपैकी शब्द किंवा फ्रेज कोणती. आणि दिलेला शब्द आहे बेनेवॉलंट. तर बेनेवॉलंट या शब्दाचा अर्थ होतो दयाळू व परोपकारी. म्हणजे असा व्यक्ती जो दयाळू आहे आणि परोपकारी सुद्धा आहे. पाहूया या पर्यायांचं स्पष्टीकरण काय आहे. पर्याय क्रमांक ए आहे शॉर्ट टेम्पर्ड. शॉर्ट टेम्पर्डचा अर्थ होतो मित्रांनो रागीट. त्यानंतर पर्याय क्रमांक सी आहे फुल ऑफ हॅट्रेड. फुल ऑफ हॅट्रेडचा अर्थ होतो द्वेषाने भरलेला, म्हणजे ज्याच्या मनामध्ये खूप द्वेष आहे असा. पर्याय क्रमांक डी आहे एक्स्ट्राव्हॅजंट. एक्स्ट्राव्हॅजंट म्हणजे बेताल, उधळ्या किंवा अमर्याद. मित्रांनो, या तीनही पर्यायांचा जो अर्थ आहे दिलेल्या कीवर्डशी मॅच होणारा नाही आहे. परंतु जर आपण पर्याय क्रमांक बी पाहिला काइंड अँड हेल्पफुल, तर याचा सुद्धा अर्थ दयाळू आणि मदत करणारा असा होतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, काइंड अँड हेल्पफुल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. प्रश्न असा आहे, चूज द अल्टरनेटिव्ह विच इज द क्लोजेस्ट इन मीनिंग टू द अंडरलाईन वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. आणि या सेंटेन्समध्ये पाहूया आपण कोणता वर्ड अंडरलाईन केलेला आहे. सम पीपल आर फॉन्ड ऑफ लीडिंग अ सिक्वेस्टेड लाईफ. सम पीपल आर फॉन्ड ऑफ लीडिंग अ सिक्वेस्टेड लाईफ. यामध्ये सिक्वेस्टेडचा अर्थ होतो एकांत. या वाक्याचा अर्थ झाला मित्रांनो, काही लोकांना एकांतमध्ये किंवा एकांतात आयुष्य घालवणं आवडतं. एकांतात आयुष्य घालवणं आवडतं. पाहूया यांचे पर्याय काय आहेत. पहिला आहे लक्झरियस. लक्झरियस म्हणजे विलासी किंवा चैनी. पर्याय क्रमांक सी आहे फ्रुगल. फ्रुगल म्हणजे काटकसर किंवा अतिशय साधेपणा. पर्याय क्रमांक डी आहे फुल ऑफ सेल्फ डिनायल. फुल ऑफ सेल्फ डिनायल म्हणजे स्वसुख त्याग किंवा निस्वार्थीपणा. आणि पर्याय क्रमांक बी आहे निर्जन किंवा एकांत. या चारही पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 2 म्हणजे सेक्लुडेड. सेक्लुडेडचा अर्थ निर्जन आणि एकांत. पर्याय क्रमांक 2चा अर्थ आणि प्रश्नातील वाक्याचा अर्थ हा मिळता जुळता आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सेक्लुडेड. प्रश्न क्रमांक 9 आहे, चूज द एक्सप्रेशन दॅट एक्सप्लेन्स द गिवन वर्ड करेक्टली. म्हणजे काय, खालील पर्यायांपैकी जे काही एक्सप्रेशन आहे त्यापैकी कोणत्या एक्सप्रेशनचा अर्थ प्रश्नामध्ये दिलेल्या शब्दाशी मिळता जुळता आहे. प्रश्नामध्ये दिलेला आहे शब्द आपल्याला एक्सप्लिसिट. एक्सप्लिसिटचा अर्थ होतो स्वच्छ किंवा अगदी स्पष्ट. आता पाहूया आपण पर्याय काय आहेत. पहिला पर्याय आहे
ट्रेड प्रोहिबिटेड बाय लॉ. ट्रेड प्रोहिबिटेड बाय लॉ म्हणजे कायद्याने प्रतिबंधित असलेला व्यापार. पर्याय क्रमांक बी आहे ड्रॉइंग आउट अ सिक्रेट फ्रॉम समबडी. याचा अर्थ होतो एखाद्याकडून गुपित काढून घेणे. पर्याय क्रमांक सी आहे कंपॅरिझन दॅट इज आउट ऑफ प्लेस म्हणजे अयोग्य प्रकारे तुलना करणे. आणि शेवटचा पर्याय आहे डी स्टेटमेंट दॅट इज ॲब्सोल्युटली क्लिअर. याचा अर्थ होतो पूर्णपणे स्पष्ट असलेले विधान. आता यामध्ये प्रश्नामध्ये जे तुम्हाला प्रश्नामध्ये जो शब्द दिलेला आहे स्वच्छ आणि अगदी स्पष्ट याचा जो मिळता जुळता अर्थ आहे तो आपल्याला पर्याय क्रमांक 4 दिसतो. स्टेटमेंट दॅट इज ॲब्सोल्युटली क्लिअर म्हणजे पूर्णपणे स्पष्ट असलेले विधान. बाकी पर्यायांमध्ये पहिला जर पर्याय पाहिला तर व्यापाराशी संबंधित आहे. दुसरा जो पर्याय आहे तो एखाद्याकडून गुपित काढून घेण्याशी आहे. आणि तिसरा जो पर्याय आहे अयोग्य प्रकारे तुलना करण्याशी आहे. परंतु चौथा जो पर्याय आहे यामध्ये स्वच्छता किंवा स्पष्टतेशी संबंधित असा अर्थ या पर्यायाचा निघतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी स्टेटमेंट दॅट इज ॲब्सोल्युटली क्लिअर. प्रश्न क्रमांक 12 या प्रश्नपत्रिकेमध्ये होता चूज द वर्ड नियरेस्ट मिनिंग टू द कीवर्ड. आणि यामध्ये कीवर्ड दिलेला आहे बेगोईल. प्रश्नाचा अर्थ होतो की जो कीवर्ड प्रश्नामध्ये दिलेला आहे त्याच्याशी मिळता जुळता कोणता अर्थ पर्यायांमधून निघू शकतो. प्रश्नामध्ये कीवर्ड दिलेला आहे बेगोईल. बेगोईल म्हणजे फसवणे. पर्याय क्रमांक 1 आहे कंपोज. कंपोजचा अर्थ होतो रचणे. पर्याय क्रमांक बी आहे चीट. चीट म्हणजे लबाडी किंवा फसविणे. पर्याय क्रमांक सी म्हणजे चेंज. चेंज म्हणजे बदल किंवा परिवर्तन. आणि पर्याय क्रमांक डी आहे वॉर्न. वॉर्न म्हणजे सूचना देणे, कळवणे किंवा सल्ला देणे. आता यामध्ये पर्याय क्रमांक ए सी डी यामध्ये फसवण्याशी संबंधित असा कोणताही अर्थ निघत नाही. परंतु पर्याय क्रमांक बी चीटचा अर्थ काय होतो लबाडी किंवा फसवणे. म्हणजेच प्रश्नामध्ये दिलेल्या कीवर्डचा मिळता जुळता अर्थ हा पर्याय क्रमांक 2 मिळता जुळता आहे. म्हणजेच चीट म्हणजे लबाडी किंवा फसवणे आणि बेगोईल म्हणजे फसवणे. म्हणजेच प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चीट. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13 चूज द वर्ड नियरेस्ट मिनिंग टू द कीवर्ड. म्हणजे दिलेल्या पर्यायांपैकी आपल्याला तो शब्द चूज करायचा आहे, निवडायचा आहे ज्याचा अर्थ प्रश्नामध्ये दिलेल्या कीवर्डशी मिळता जुळता आहे. आणि प्रश्नामध्ये कोणता कीवर्ड दिलेला आहे तो आहे पॉसिटी. पॉसिटीचा अर्थ मराठीमध्ये होतो अल्पता किंवा थोडेपणा. आपण जर पर्यायांकडे पाहिलं तर पर्याय क्रमांक 1 आहे ॲडव्हर्सिटी. ॲडव्हर्सिटी म्हणजे प्रतिकूलता किंवा संकट. पर्याय क्रमांक 2 आहे स्कॅसिटी. स्कॅसिटी म्हणजे तुटवडा, चणचण किंवा अभाव. पर्याय क्रमांक सी आहे प्युरिटी. प्युरिटी म्हणजे शुद्धता किंवा पवित्रता. पर्याय क्रमांक डी आहे फ्लॅटरी. फ्लॅटरी म्हणजे खुशामत. यामध्ये पॉसिटी किंवा अल्पता किंवा थोडेपणा याच्याशी मिळता जुळता जो अर्थ आहे तो पर्याय क्रमांक बी आहे स्कॅसिटी. स्कॅसिटी म्हणजे काय तुटवडा किंवा चणचण किंवा अभाव म्हणजेच अल्पता किंवा थोडेपणा. यामध्ये ॲडव्हर्सिटी प्रतिकूलतेशी संबंधित आहे, प्युरिटी शुद्धतेशी संबंधित आहे, तर फ्लॅटरी ही खुशामत करण्याशी संबंधित आहे. म्हणजेच प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्कॅर्सिटी. मित्रांनो व्होकॅब्युलरीशी रिलेटेड या प्रश्नपत्रिकेमध्ये बरेचसे प्रश्न होते त्यापैकी पुढे आपण पाहणार आहोत. आणि प्रश्न क्रमांक पुढचा म्हणजेच प्रश्न क्रमांक 18 या प्रश्नपत्रिकेमध्ये होता तो आपण वाचूया. इन द वर्ड्स गिवन बिलो वन वर्ड इज स्पेल्ड रॉंगली चूज द वर्ड. म्हणजे खाली दिलेल्या पर्यायांपैकी एका शब्दाचं स्पेलिंग चुकीचं लिहिलेलं आहे तो पर्याय आपल्याला शोधायचा आहे. पहिला जर आपण शब्द पाहिला तर आहे BOUNDARY बाउंड्री.
बाउंड्रीचा अर्थ होतो मर्यादा किंवा सीमा. पर्याय क्रमांक बी, त्याचं स्पेलिंग आहे CHAUFEUR, चॉफर. चॉफर म्हणजे खाजगी मोटार चालवणारा चालक. पर्याय क्रमांक सी आहे सर्जंट. सर्जंटचा स्पेलिंग लिहिलेला आहे SERGEANT. सर्जंट म्हणजे इन्स्पेक्टरच्या खालील दर्जाचा पोलीस अधिकारी. आणि शेवटचा पर्याय आहे बेनिफिशियंट, BENEFICENT. बेनिफिशियंट म्हणजे लाभार्थी. मित्रांनो, यामध्ये या चारही पर्यायांमध्ये A, C आणि D या तीनही पर्यायांचं स्पेलिंग अगदी बरोबर आहे, परंतु पर्याय क्रमांक बी चॉफरचं स्पेलिंग या ठिकाणी चुकीचं लिहिलेलं आहे. चॉफरचं करेक्ट स्पेलिंग आहे CHAUFFEUR आणि याचा अर्थ होतो खाजगी मोटार चालवणारा चालक. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. चूज द वर्ड मोस्ट नियरली अपोजिट इन मीनिंग टू द कीवर्ड प्रोपिटेट. प्रोपिटेट या शब्दाच्या विरोधी अर्थाचा शब्द आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. प्रोपिटेटचा अर्थ शांत करणे, प्रसन्न करणे किंवा शांत आणि प्रसन्नता या प्रकारे सुद्धा घेतला जाऊ शकतो. पहिला पर्याय आहे अँगर. अँगर म्हणजे राग किंवा क्रोध. पर्याय क्रमांक बी आहे अप्रोच. अप्रोच म्हणजे विनंती करणे, हाताळणे किंवा जवळ जाणे या अर्थाने अप्रोचचा अर्थ घेतला जातो. पर्याय क्रमांक सी आहे प्रमोट. प्रमोटचा अर्थ बढती देणे किंवा उन्नती करणे. पर्याय क्रमांक डी आहे ॲप्लॉड. ॲप्लॉडचा अर्थ होतो प्रशंसा करणे किंवा स्तुती करणे. मित्रांनो, पर्याय क्रमांक बी, सी आणि डी यांचा जो अर्थ आहे तो प्रॉपर्टीशी विरोधी किंवा समांतरही वाटत नाही, परंतु पर्याय क्रमांक ए जो आहे अँगर, अँगरचा अर्थ होतो राग किंवा क्रोध, तर प्रॉपर्टीचा अर्थ होतो शांतता किंवा प्रसन्नता. म्हणजेच प्रॉपर्टीच्या अर्थाशी मिळता जुळता विरोधी असणारा शब्द म्हणजे राग किंवा क्रोध म्हणजेच अँगर. म्हणजे प्रॉपर्टीचा विरोधी अर्थ शब्द झाला अँगर. आणि प्रश्न क्रमांक 20चं उत्तर झालं पर्याय क्रमांक ए अँगर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. चूज द वर्ड मोस्ट नियरली अपोजिट इन मीनिंग टू द कीवर्ड. म्हणजे काय, दिलेल्या कीवर्डचा विरोधी अर्थाचा शब्द म्हणजे जवळजवळ विरोधी अर्थाचा शब्द आपल्याला खालील पर्यायामधून शोधायचा आहे. आणि कीवर्ड दिलेला आहे ट्रँक्विल. ट्रँक्विलचा अर्थ होतो निश्चल किंवा शांत. पर्याय आहेत ॲक्टिव्ह. ॲक्टिव्ह म्हणजे कार्यक्षम. पर्याय क्रमांक बी ॲसिडस. ॲसिडस म्हणजे परिश्रमी किंवा उद्योगी. लास्टिंग. लास्टिंगचा अर्थ होतो चिरस्थायी. आणि ॲजिटेटेडचा अर्थ होतो व्यग्र. मित्रांनो, यामध्ये ट्रँक्विलचा अर्थ जो आहे निश्चल किंवा शांत म्हणजे काहीही करत नसणे अशा प्रकारे या ठिकाणी घेतलेला आहे. आणि याचाच विरोधी अर्थ जो आहे पर्याय क्रमांक डी ॲजिटेटेड. ॲजिटेटेडचा अर्थ होतो व्यग्र आणि ट्रँक्विलचा अर्थ होतो काहीही न करणे किंवा निश्चल किंवा शांत. म्हणून प्रश्न क्रमांक 21चं उत्तर आहे ट्रँक्विल म्हणजेच ॲजिटेटेड. प्रश्न क्रमांक 22 आहे आउट ऑफ द गिवन अल्टरनेटिव्ज चूज द वर्ड विच मोस्ट क्लोजली फिट्स इच डेफिनेशन. प्रश्न पुन्हा एकदा वाचा. आउट ऑफ द गिवन अल्टरनेटिव्ज, दिलेल्या पर्यायांपैकी चूज द वर्ड विच इज द मोस्ट क्लोजली फिट्स इच डेफिनेशन. म्हणजे खाली जी डेफिनेशन दिलेली आहे, प्रश्नामध्ये ज्या डेफिनेशन किंवा ज्या व्याख्या दिलेल्या आहेत त्या व्याख्येशी संबंधित किंवा त्या व्याख्येशी मिळता जुळता पर्यायांमधील शब्द आपल्याला शोधायचा आहे. आपण काय करूया, या व्याख्येचा अर्थ थोडासा पाहून घेऊया. वन हू इज वेल वर्स्ड इन एनी सब्जेक्ट. वेल वर्स्डचा अर्थ होतो पारंगत. म्हणजे असा व्यक्ती जो कोणत्याही किंवा अनेक विषयांचा तो पारंगत आहे. अ क्रिटिकल जज ऑफ एनी आर्ट. तो कोणत्याही आर्टचा किंवा कोणत्याही कलेला व्यवस्थित जज करू शकतो किंवा त्याचं परीक्षण करू शकतो. पर्टिक्युलरली फाईन आर्ट्स. आणि ठराविकपणे फाईन आर्ट्स हा जो कला प्रकार आहे त्यामध्ये तो विशेष जज करू शकतो. आता पाहूया पर्यायांमधील शब्दांचा अर्थ काय होतो. पहिला शब्द आहे
कणेसर. कणेसरचा अर्थ होतो मर्मज्ञ, गुणज्ञ, मार्मिक परीक्षक किंवा उत्तम अभिरुची व सौंदर्याची जाण असलेला व्यक्ती. पुढचा पर्याय आहे डिलेटेंट. डिलेटेंटचा अर्थ होतो कला वाङ्मयाचा अभ्यास करणारा परंतु त्याचे तितकेसे ज्ञान नसलेला. म्हणजे तो अभ्यास तर करतोय परंतु त्याला तितकेसे ज्ञान अजून मिळालेले नाही. पर्याय क्रमांक सी आहे वेटरन. वेटरनचा अर्थ होतो बुजुर्ग, अनुभवी किंवा जाणता. आणि पर्याय शेवटचा आहे फिलिस्तीन. फिलिस्तीनचा अर्थ होतो सामान्य अभिरुचीचा मनुष्य किंवा असंस्कृत मनुष्य. मित्रांनो, यामध्ये पर्याय क्रमांक बी, सी, डी यांमध्ये प्रश्नामध्ये दिलेल्या व्याख्येशी तेवढा मिळता जुळता अर्थ लागत नाही. पर्याय क्रमांक बी पहा, त्याच्यामध्ये काय आहे, अभ्यास तर करतोय परंतु तितकंसं ज्ञान नाही. वेटरन. आणि पर्याय क्रमांक सी म्हणजे काय, बुजुर्ग किंवा अनुभवी जाणता. म्हणजे तो बुजुर्ग आहे, अनुभवी आहे, जाणता आहे परंतु त्याला ठराविक विषयाचं ज्ञान नाही, आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे त्याच्याशी संबंधित. फिलिस्टाईन म्हणजे काय, तर सामान्य अभिरुचीचा किंवा असंस्कृत मनुष्य. याचा तर काहीही संबंध प्रश्नातील व्याख्येशी नाही आहे. परंतु पर्याय क्रमांक ए जो आहे कणेसर, याचा अर्थ काय होतो, मर्मज्ञ, गुणज्ञ, मार्मिक परीक्षक. तो मार्मिक परीक्षण करू शकतो. उत्तम अभिरुची व सौंदर्याची जाण असलेला. तो उत्तम अभिरुची ठेवतो आणि सौंदर्याची जाण असलेला व्यक्ती आहे म्हणून तो चांगला परीक्षक असू शकतो. म्हणजेच या पर्यायाचा अर्थ प्रश्नामध्ये दिलेल्या व्याख्याशी नक्कीच मिळता जुळता आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 22चं उत्तर आहे कणेसर. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तलाठी परीक्षेच्या जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये आलेले सर्व इंग्रजी प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह उत्तरे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि या प्रकारचेच स्पष्टीकरणासह तुम्हाला उत्तरे हवी असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.